सहकारी साखर कारखाना पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांना 3001 रुपये देणार असल्याची घोषणा आमदार अभिजित पाटील यांनी केली आहे. नमस्कार. आपल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा पहिली उचल 2875 रुपयाने आपण जमा केली होती. 30 नोव्हेंबर पर्यंत आपण बिल देखील अदा केलं. शेतकरी संघटनेचे नेते समाधानजी फाटेसाहेब यांनी आंदोलन केलं, विधानसभेत त्याच्यावरती आवाज उठवला आणि सर्व संचालक मंडळाशी आपल्या कारखान्याचे संघटनेचे नेते असलेले दोन्ही सचिनजी पाटील, तानाजी काका यांच्याशी सर्वांची चर्चा करून आपल्या कारखान्याचा, विठ्ठल कारखान्याचा 3001 रुपया पहिला हप्ता देण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. मी विधानसभेच्या अधिवेशनात असल्यामुळं मला हा निर्णय घ्यायला उशीर लागला, परंतु 3001 रुपये आपण त्या ठिकाणी अदा करूया. याचबरोबर गेल्या हंगामामध्ये देखील आपण बघितलं असेल, पहिल्या हंगामात त्या ठिकाणी 2500 रुपये एका कारखान्याने जाहीर केला, आपण 2550 रुपये म्हणलो. परत काही कारखान्यांनी 2700 रुपये जमा केला, परत 2800 रुपये, मग आपण 2825 रुपये दिला आणि त्याच्यावर कुणीही त्या ठिकाणी दर दिला नाही. आपण बघितलं असेल, गेल्या हंगामात देखील 2800 रुपयाची उचल जाहीर झाल्यावर आपण 2803 रुपयाची पहिली उचल दिली. मग काही कारखान्यांनी त्या ठिकाणी दिवाळीला 100 रुपये दिले, आपण 200 रुपये दिले, 3003 रुपयाचा उच्चांकी दर दिला आणि गेल्या हंगामातले 500 रुपये देण्यासंदर्भात आम्ही त्या ठिकाणी सरकार आणि साखर आयुक्ताशी संपर्क करून त्या ठिकाणी ती देण्यासाठी देखील प्रयत्नशील आहोत. आज या निमित्तानं आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ही जी चळवळ सुरू आहे, ह्या चळवळीला बळकटी देण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं पाठपुरावा करू.